नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईन गट क पूर्व 2018चा जो पेपर झाला होता, त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 15 प्रश्न आहेत, त्याच आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. तर बॅचची फी आपली 999 रुपये असेल. बॅचमध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्याचा असेल. सेम याचप्रमाणे आपण एमपीसी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेले आहे. या पण बॅचची फी आपली 999 रुपये असतील आणि याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्याचा असेल. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, पझल चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिसते पाहिजे तुम्हाला? NUEGIS आणि एस हे 7 विद्यार्थी वेगवेगळ्या 3 कॉलेजमध्ये शिकत आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये किमान दोघे शिकत आहेत. इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांपैकी प्रत्येकाचा एक विषय आवडता आहे. आवडता विषय याच क्रमाने असण्याची गरज नाही. ठीक आहे बघा. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला संज्ञा किती वापरले? तर 3 संज्ञा वापरले. 3 संज्ञा कुठल्या कुठल्या बघा? तर 7 विद्यार्थ्यांची नावं दिलेत. NUE, ठीक आहे बघा. X पर्यंत 7 विद्यार्थी आहेत. त्यांचे किती कॉलेज आहेत? तर 3 कॉलेज आहेत. 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. आणि त्याच्यामध्ये पण काय? त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा एक एक विषय त्यांनी दिलेला. मग ह्या झाल्या 3 संज्ञा. मग ज्यावेळेस अशा 2 पेक्षा जास्त संज्ञा येतात ना, त्यावेळेस एकाखाली एक मांडणी करायची असते. कशी लक्षात घ्या. बघा, इथं तुम्हाला मांडून दाखवतो बघा. NUEGIS आणि X. ठीक आहे बघा. इथं हे झाले 7 जण. ठीक आहे बघा. बरं, आता काय काय दिले बघा. हा, इथं काय करायचं? विषय लिहा आणि इथं लिहा त्यांचं कॉलेज. बघा, ईचा आवडता विषय भौतिकशास्त्र आहे. बघा, ईचा आवडता विषय कुठला आहे? तर भौतिकशास्त्र आहे. चला, परत पुढे काय दिले? आणि तो इथं काय शब्द वापरलाय बघा, फक्त n बरोबर नंबर 2 कॉलेजमध्ये शिकतो. बघा, तो फक्त n बरोबर नंबर 2 कॉलेजमध्ये शिकतो. बरं, आता ह्याच्यामध्ये काय म्हटले बघा, त्यांनी 3 कॉलेज आहेत आणि प्रत्येक कॉलेजमध्ये किमान दोघे शिकतात. बरोबर आहे का नाही? किती जण आहेत बघा? एकूण 7 जण आहेत. 1 2 3 4 5 6 7. कॉलेज 3 आहेत आणि प्रत्येक कॉलेजमध्ये 2 2. म्हणजे बघा, 2 आणि 2 4 आणि 2 6. राहते 1 शिल्लक. याचा अर्थ काय? एका कॉलेजमध्ये 3 विद्यार्थी असणार, लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे बघा. बरं, आणि इथं काय म्हटलंय बघा, हा तो फक्त n बरोबर नंबर 2 कॉलेजमध्ये शिकतो. इथं 3 कॉलेजला 1 2 आणि 3. आता इथं बघा, E आणि N हे तर 2 गेले आणि 2 नंबरचा विषय पण संपला. का? कारण इथं फक्त शब्द वापरला. म्हणजे E हा फक्त N बरोबर कॉलेज 2 मध्ये शिकतोय. म्हणजे 2 नंबर कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा विषय संपला. ठीक आहे. आता याचा अर्थ 3 विद्यार्थी असतील ना, तर ते 1 आणि 1 किंवा 3 मध्ये असू शकतात. चला, पुढे काय दिले बघा. आय हा नंबर 2 कॉलेजमध्ये शिकत नाही. बघा, आता 2 कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची भरती फुल झालेली आहे. ते वाक्य ती माहिती जरी नसती दिली तरी चाललं असतं. ठीक आहे बघा. आणि त्याला इंग्रजी आवडतो. बघा, आईला काय आवडतो? इंग्रजी आवडतो. त्याला इंग्रजी आवडतो. बरं, पुढे काय दिले आता? जी हा नंबर 3 कॉलेजमध्ये शिकतो. बघा, जी हा कुठं शिकतो? नंबर 3 कॉलेजमध्ये शिकतो. जी हा नंबर 3 कॉलेजमध्ये शिकतो आणि त्याला गणित आवडत नाही. बघा, जीला काय म्हटले बघा, जीला गणित आवडत नाही. गणित आवडत नाही. बरं, पुढे काय दिलं आता? ज्यांना भूगोल व रसायनशास्त्र आवडतात ते एकाच कॉलेजमध्ये शिकतात. बघा, भूगोल आणि रसायनशास्त्रवाले एकाच कॉलेजमध्ये. भूगोल आणि रसायनशास्त्रवाले एकाच कॉलेजमध्ये शिकतात. बरं, पुढं एक्स ला जीवशास्त्र आवडतो. बघा, एक्स ला काय आवडतो? तर जीवशास्त्र आवडतो. आणि परत काय दिले बघा, आणि तो नंबर 1 कॉलेजमध्ये शिकत नाही. बघा, आता एक्स हा नंबर 1 मध्ये शिकत नाही. 2 मध्ये जागा फुल झाल्या. मग एक्स राहिला कुठला? 3 नंबरचं कॉलेज. बघा, 3 नंबरच्या कॉलेजमध्ये एक्स पण आला. बरं, पुढे काय दिले बघा आता? यस हा आय बरोबर शिकत नाही. बघा, यस आणि आय बरोबर शिकत नाही. यस हा आय बरोबर शिकत नाही. ठीक आहे. बरं, पुढे काय दिले आता? यस ला रसायनशास्त्र आवडत नाही. बघा, यस ला काय म्हटलंय? रसायनशास्त्र आवडत नाही.
आणि एन ला इतिहास आवडत नाही. बघा एन ला काय म्हटलंय? इतिहास आवडत नाही. इतिहास आवडत नाही. बघा तर यस कोणत्या कॉलेजमध्ये शिकतो? ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या. आता यस ला कॉलेज कुठलं असेल बघा, एक तर 1 नंबर असेल किंवा एक तर 3 नंबर असेल. बरोबर आहे का? बघा आता इथे काय दिसते बघा तुम्हाला, आपण जर एन ला जर फोकस केलं बघा, एनचा जर विषय बरं जास्त फोकस कुठं असला पाहिजे आपल्याला? कॉलेजच्या नंबरवरती. कारण आपला प्रश्न तिथे विचारला त्यांनी. ठीक आहे बघा, एसचं कॉलेजचा नंबर किती? 1 का 3 आहे ते. बघा आता लक्षात घ्या. तरी पण बघा इथे एक माहिती आपण ऍडिशन मांडू शकतो. कुठली? हे बघा, आता भूगोल आणि रसायनशास्त्र एकाच कॉलेजमध्ये आणि 2 नंबरच्या जागा फुल झालेल्या आहेत. कारण की 2 नंबर बघा, 2 नंबरला भौतिकशास्त्र एक आहे आणि 2 नंबरला मग भूगोल आणि रसायनशास्त्र दोन्हीपैकी काहीच येऊ शकत नाही. का? कारण की दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकतात आणि 2 मध्ये फक्त आता एकच विद्यार्थी आहे. कुठला? म्हणजे भूगोल आणि रसायनशास्त्र मधलं आपण इथं काहीच म्हणू शकत नाही. याचा अर्थ काय? इथं भूगोल पण असणार नाही आणि रसायनशास्त्र पण असणार नाही. ठीक आहे बघा, मग आता लक्षात घ्या. एन ला इतिहास येणार नाही, भूगोल नाही, रसायनशास्त्र येणार नाही. भौतिकशास्त्र पण गेले, इंग्रजी पण गेले आणि जीवशास्त्र पण गेला. राहिला विषय कुठला मग? एकूण किती? 7 विषय आहेत. राहिला फक्त मग कुठला? गणित विषय. बरोबर एन ला विषय कुठला असेल बघा, इथं गणित असेल. ठीक आहे बघा. एन ला विषय झाला कुठला? गणित. ठीक आहे. बरं आता इथं आपल्याला काय म्हटलंय? यस कोणत्या कॉलेजमध्ये शिकतो? आता बघा इथं यस, बघा इथं जे आपलं उत्तर असेल ना, इथं आपल्याला बघा नंबर 1 मध्ये पण असेल आणि नंबर 3 मध्ये पण असेल. तुम्ही इथं बघा नंबर बघा येसला तुम्ही नंबर 1 मध्ये जरी पकडला तरी उत्तर निघून जाते आणि नंबर 3 मध्ये पकडला तरी उत्तर निघून जाते. आयोगाने ह्याचं उत्तर काय दिले बघा? नंबर 3 दिलेलं आहे. पण नंबर 3 मध्ये पण उत्तर निघतंय येसला. येस हा नंबर 3 कॉलेजमध्ये जरी मांडला आपण तरी पण पूर्ण पझल सॉल्व्ह करू शकतो आपण. येसला नंबर 1 मध्ये मांडला तरी पण आपण उत्तर पूर्ण सॉल्व्ह करू शकतो. बघा इथं आपण समजा येसला काय पकडलं आपण? 1 नंबरच्या कॉलेजमध्ये पकडलं. इथं येस गेला. बघा आणि काय म्हटले बघा, येस आणि आय एकत्र शिकत नाहीत. मग आयला कॉलेज कुठं राहिले? 3 नंबरचं. आय गेला इकडे 3 नंबरच्या कॉलेजमध्ये. ठीक आहे बघा. आय कुठे गेला? आय कुठे गेला? 3 नंबरच्या कॉलेजमध्ये. मग 3 नंबरमध्ये बघा 1, 2, 3 गेले. आता मग हा यू जो असेल ना, तर तो 1 नंबरच्या कॉलेजमध्ये शिकत असेल. इकडे झाला हा यू. ठीक आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये कमीत कमी 2 जण म्हटले त्याने. ठीक आहे. बरं आता लक्षात घ्या. हे तर झाला विषय. बघा आता हां. आता आपल्याला काय म्हटलंय? भूगोल आणि रसायनशास्त्रवाले एकत्र शिकतात. बरोबर आहे की नाही? बघा 3 नंबर वाल्याला इथं मला सांगा, 3 नंबरला इंग्रजी गेला, 3 नंबरला जीवशास्त्र गेला. मग आता भूगोल आणि रसायनशास्त्र दोघं आपल्याला 3 नंबर कॉलेजमध्ये टाकू शकतो का? आपण नाही टाकू शकत आहे. कारण दोघं जण कुठं जातील ना, तिथं ते एकत्र जातील. मग भूगोल आणि रसायनशास्त्राला कुठं टाकावं लागेल आपल्याला? 1 नंबरच्या कॉलेजमध्ये. कुठं? इथं 1 नंबरमध्ये. आता 1 नंबरमध्ये कोण-कोण आहे बघा? इथे 1 आहे, इथे 1, इथे 1 आहे. आणि बघा जर येसला रसायनशास्त्र नाही म्हटलेलं आहे, तर येस मग काय असेल बघा? येस हा भूगोल असेल. येसला आपण भूगोल मांडू शकतो. आणि दुसरा व्यक्ती जो आहे ना 1 नंबर कॉलेज मधला, तर कोण आहे? यू. मग यू ला काय जाईल बघा? मग रसायनशास्त्र जाईल. यू ला काय जाईल? रसायनशास्त्र. ठीक आहे बघा. आणि आता राहिला विषय कुठला मग? गणित, रसायनशास्त्र, भूगोल, इंग्रजी नाही. हां, गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इंग्रजी, भूगोल, जीवशास्त्र आणि राहिला कुठला आता मग? विषय कुठला राहिला आता? इतिहास. मग जी ला काय जाईल बघा? इकडे इतिहास जाईल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय बघा, आपण इथं येसला 1 नंबरच्या कॉलेजमध्ये जरी टाकलं, तरी पण उत्तर निघतंय आणि येसला 3 नंबरच्या कॉलेजमध्ये जर टाकलं, तरी पण उत्तर निघतंय. ह्याचं उत्तर काय पाहिजे होतं? एकतर पर्यायामध्ये 1 किंवा 3 किंवा मग काय निश्चित सांगता येत नाही. कारण आपण कन्फर्म सांगू शकत नाही. तो 1 मध्ये पण येऊ शकतो, 3 मध्ये पण. उत्तर 4 नंबर यायला पाहिजे होतं. आयोगाने ह्याचं उत्तर काय दिलेलं आहे? ऑप्शन नंबर 3 दिलेलं आहे. नंबर 3. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? चला. एका सांकेतिक भाषेत लँग्वेज हा शब्द असा लिहितात. तर ऑफिशियल हा शब्द याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल? बघा लँग्वेज. इथल्या लँग्वेज. त्याला पुढं काय दिलंय बघा? NTP JWDI आणि H. ठीक आहे बघा. बघा एलच्या पुढे जर बघितलं आपण, एलच्या पुढे बघा MN. 2 घरं पुढे गेले की N निघते. एच्या पुढे बघा BCD. 3 घरं पुढे गेले की काय निघते? D निघते. एनच्या पुढे बघा NOP. 2 घरं पुढे गेले की P निघते. जीच्या पुढे बघा GHIJ. 3 घरं पुढे गेले काय निघते? J निघते. सेम मग सगळीकडे बघा H. इथं 2 घरं पुढे गेले की इथं 3 घरं, इथं 2 घरं आणि इकडं 3 घरं. ठीक आहे बघा. जीच्या पुढे 3 घरं गेले की J आणि जीच्या पुढे 2 घरं गेले की GHI बरोबर I निघते. ईच्या पुढे बघा 3 घरं गेले की FGH H येते. मग सेम काय आपल्याला ऑफिशियलला बघायचे? ऑफिशियल.
मग इथं काय निघेल बघा 2 घरं 3 घरं 2 3 2 3 2 3. मग काय निघेल बघा ओच्या पुढे जर गेलं तर आपण ओ पी क्यू 2 घरं पुढे गेले की क्यू निघतं इथं. एफच्या पुढे 3 घरं EF जी एच आय इथं आय निघेल. परत EF पुढे 2 घरं EF GH इथं एच निघेल. आयच्या पुढे HI JKL 3 घरं गेली की एल निघेल. सीच्या पुढे बघा 2 घरं ABCDE पुढे निघते बघा तुम्हाला QIHLE बघा QI हे चुकलं QIHLE इथं आहे. परत Q इथं हे चुकलं QIHLE इथं पण आहे. ठीक आहे आता पुढचं चेक करा. आयच्या पुढे काय निघेल बघा HI JKL 3 घरं गेले की एल निघते. एच्या पुढे 2 घरं गेले की BC सी निघते इथं. आणि परत एलच्या पुढे 3 एल MNO म्हणजे LCO पाहिजे पुढे आपल्याला. LCO कुठे बघा इथं दिसतंय म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बर काय दिसतंय बघा क्वेश्चन मध्ये आता 38 काय दिसतंय तुम्हाला इकडं 38 अधिक 25 भागिले 9 केलं की बरोबर काय निघते बघा इकडं भागिले 9 केले की बरोबर किती निघते 7 निघते. बघा 38 आणि 25 किती झाले बघा इकडं 30 40 50 60 63 63 भागिले 9 केले की 9 असं 63 7 येते. परत 59 अधिक 18 बरं आता हे तात्पुरतं पलीकडे सॉल्व्ह करू काय 89 अधिक 16 89 अधिक 16 भागिले 15 करा किती निघते बघा 80 90 100 105 105 भागिले 15 केले की 15 सत्ती 5 दर्श म्हणजे बरोबर इथे काय बघा 89 अधिक 18 क्वेश्चन मार्क जागेला x करा इज इक्वल टू 7 आलं पाहिजे. मग 7 फक्त अलीकडे घ्या x जागेला आणि x पलीकडे टाका म्हणजे काय निघेल बघा इकडं 59 आणि 18 किती झाले बघा 50 बरं 49 60 70 आणि 77 बघा 77 भागिले हे 7 बरोबरच्या अलीकडे छेदाला जाईल आणि इकडे x बरोबरच्या पलीकडे गेला की पुढे जाईल. काय ते बघा इकडे 7 1 7 11 7 77 म्हणजे इथं 11 पाहिजे म्हणजे 59 अधिक 11 भागिले 18 भागिले 11 केले बरोबर इथं पण 7 निघणार आहे म्हणजे 11 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा श्रेणी चॅप्टरवर सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल 26 50 82 आणि इकडे x. ठीक आहे बघा चला 26 आणि 50 मध्ये कितीचा फरक आहे बघा तर 24 चा फरक बरं इथं काय दिसतंय बघा लक्षात घ्या 26 काय दिसतंय बघा तुम्हाला 5 चा वर्ग अधिक 1 म्हणजे 5 चा वर्ग झाला 25 25 अधिक 1 झाली 26. 50 म्हणजे काय 7 चा वर्ग अधिक 1 7 चा वर्ग झाला 49 49 अधिक 1 बरोबर झाला 50. मग 82 म्हणजेच काय बघा 9 चा वर्ग अधिक 1 9 9 81 अधिक 1 बरोबर झालं 82 म्हणजे बघा 5 7 9 इथं पाहिजे 11 11 चा वर्ग अधिक 1 11 चा वर्ग झाला 121 अधिक 1 बरोबर झाले 122 म्हणजे इथं काय पाहिजे 122 ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा हा पण चॅप्टर कशावरती आपला सिरीज चॅप्टरवरचा आहे. काय दिले बघा दिलेल्या संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. चला काय दिले बघा इकडं बरं 11 बघा इथे काय दिसतंय तुम्हाला 11 अधिक 11 9 20 20 अधिक 18 केले की बरोबर झाले 38 38 बरोबर 18 दोन्ही 36 केले की बरोबर काय निघते बघा इकडं 30 आणि 30 60 70 आणि 74 म्हणजेच काय 9 9 ची दुप्पट 18 18 ची दुप्पट 36 असं करत गेले मग वरती काय निघते बघा तुम्हाला 5 आणि 7 झाले 12 बघा मग इथं 12 म्हणल्यानंतर इथं काय निघेल बघा 7 ची दुप्पट झाली 14 12 आणि 14 किती झाले बघा इकडे 26 तर 26 निघेल आणि 26 आणि परत 14 ची दुप्पट किती झाली इकडे 28 26 आणि 28 बरोबर काय निघते 54 निघते 26 आणि 28 म्हणजे बघा इथं क्वेश्चन मार्क जायला 26 आलं पाहिजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डायरेक्शन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये ए बी सी डी आणि ई हे उत्तरेकडे तोंड करून मैदानात उभे आहेत त्यांची स्थिती पुढील प्रमाणे आहे बघा डी च्या उजव्या बाजूस 40 मीटरवर बी आहे बघा डी च्या उजव्या बाजूस 40 मीटरवर कोण आहे तर बी आहे. बरं पुढे काय दिले बघा आता बी च्या दक्षिणेस 60 मीटरवर ए आहे बघा बी च्या दक्षिणेस इकडे 60 मीटरवर कोण आहे तर ए आहे. परत
डीच्या पश्चिमेस 25 मीटरवर सी आहे. पहा डी ची पश्चिम दिशा कुठं असते? या साईडला असते. आणि पश्चिमेला किती? 25 मीटरवर सी आहे. तर परत पुढे काय? एच्या उत्तरेस 90 मीटरवर ए आहे. बघा एच्या उत्तरेस 90 मीटरवर हे 60 आणि हे झाले 30, 90 मीटरवर कोण आहे? तर ई आहे. काय म्हटले बघा? तर बीच्या डाव्या बाजूस जो आहे बघा, बीच्या डाव्या बाजूस कोण आहे? तर डी आहे. हा. तर त्याच्या ईशान्य दिशेला कोण आहे? बघा ह्याच्या ईशान्य दिशेला कोण आहे? बघा इथं सरळ रेष मारा, उभीने एक आडवी तर आहेच. पहा इकडे काय निघेल बघा, हा झाला आग्नेय, ही झाली नैऋत्य. कुणाच्या? डी साठी बघा, ही झाली वायव्य आणि ही झाली ईशान्य. मग डीच्या ईशान्य दिशेला कोण आहे? तर ए आहे. बघा बीच्या डाव्या बाजूला जो आहे ना, त्याच्या ईशान्य दिशेला कोण आहे? तर ए आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? पेनला काय दिले बघा त्यांनी? 70. बघा आता इथे लक्षात घ्या, अल्फाबेट मध्ये जर आपण बघितलं ए, एम, एन आणि झेड. बघा पहिलं अक्षर असतं ए, त्याला 1 म्हणतो आपण. एम हा अल्फाबेट मध्ये 13वा असतो, एन हा 14वा असतो आणि झेड हा 26वा असतो. ठीक आहे, लक्षात येते बघा. बघा आता इथे जर पी जर बघायचं असेल, पीचा अल्फाबेट मधील आता काय इथं ए ते झेड पर्यंत सगळे अल्फाबेट लिहित बसत नाही, तेवढा वेळ नसतो आपल्या एक्झाम मध्ये. बघा पीची मग पी किती क्रमांकावर असेल बघा, एमच्या पुढे माझा एम, एन ओ पी 3 घरे गेलो आपण एमच्या पुढे, मग 13 आणि 3 किती झाले बघा? 16. हा झाला 16. ई किती नंबरला असतो बघा? ए बी सी डी ई 5 क्रमांकावर असतो आणि एन हा 14व्या क्रमांकावर. म्हणजे बरोबर किती झाले बघा? 16 आणि 14 झाले 30 आणि 30 आणि 5 35. बरोबर 35च्या दुप्पट किती केले बघा त्यांनी? 70 केले. म्हणजे इथं पेनची व्हॅल्यू किती आली? 70 आली. सेम बघा बुकला पण तसंच आहे. बुकला काय केले बघा? बुक हा किती क्रमांक? बी हा 2ऱ्या क्रमांकावर असतो. परत ओ बघा, एमच्या पुढे एम, एन आणि ओ. 13च्या पुढे 2 घरे गेली काय असते? ओ असते, म्हणजे 15 क्रमांकावर. हा पण 15 आला. आणि के किती असले बघा? के एल एम, एम 13वा बघा, के एल एम 13, 12, 11. के हा 11व्या क्रमांकावर आला. बरोबर काय निघते बघा? 15 आणि 15 30, 30 आणि 10 40, 40 41 आणि 2 43. याची बेरीज झाली 43. मग 43च्या दुप्पट किती असते बघा इकडं? 86 असते. मग बरोबर डस्टरचं काढा आता. डस्टरचं काय निघेल बघा इकडं? डस्टर डी हा 4 नंबरला असतो. बरोबर आहे का? यू किती नंबरला असतो बघा? यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड, म्हणजे 26 25 24 23 22 आणि 21. हा झाला 21 क्रमांकावर. एस किती क्रमांकावर असेल बघा? एमच्या पुढे बघा एम, एन ओ पी क्यू आर आणि एस, म्हणजे 13 आणि 6 झाले 19. एसच्या पुढे एस टी लगेच पुढचं अल्फाबेट म्हणजे 20 नंबरला आला. ई किती क्रमांकावर असतो? 5 क्रमांकावर. आणि आर बघा एमच्या पुढे एन ओ पी क्यू आर, म्हणजे 13 आणि 5 झाले 18. किती निघते मग इकडं? बेरीज करा सगळ्याची बघा. 4 आधी बघा 21 आणि 4 झाले 25. 25 आणि 10 35 आणि 10 45 म्हणजे 44. 44 आणि 20 झाले 64. 64 आणि 5 64 आणि 5 69. 69 आणि 1 70. 80 87. किती निघते बघा इकडं? ह्याची बेरीज झाली 87. मग ह्याची दुप्पट करा. किती निघते बघा इकडं? बेसाती 14, हात 6 ला 1, 82 16 आणि 1 17. म्हणजे 174 उत्तर येते बघा. ठीक आहे. ह्याची बेरीज करा. 4 21 19 20 5 आणि 18. ह्याची बेरीज झाली 87. 87 दुप्पट किती झाली? 174. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा ट्रेन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये? एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभी असून त्या पुलाची लांबी 180 मीटर आहे. एक आगगाडी त्या व्यक्तीस 8 सेकंदात व पुलास 20 सेकंदात ओलांडते. तर त्या आगगाडीची लांबी व वेग शोधा. आता इथं बघा पहिली गोष्ट म्हणजे आता इथं काय म्हटलंय? पुलाची लांबी 180 मीटर आहे. बरोबर आहे का नाही? मग इथं काय तुम्ही रेल्वेची लांबी काढत बसायला नसतं. शॉर्टकट मध्ये उत्तर निघतं. कसं असतं लक्षात घ्या. म्हणजे ज्या वेळेस बघा एखादी रेल्वे काय म्हटले बघा 8 सेकंदात बघा एका व्यक्तीस काय म्हटले बघा 8 सेकंदात ओलांडते. ज्या वेळेस एखादी रेल्वे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या झाडाला किंवा एखाद्या खांबाला, लाईटच्या खांबाला ओलांडते, त्यावेळेस ती स्वतःची लांबी पार करत असते. का? कारण की माणसाला, झाडाला किंवा त्या खांबाला त्याची लांबी छोटी असते, त्यामुळे ती आपण काउंट करत नाही. रेल्वेला स्वतःची लांबी पार करायला जो वेळ असतो ना, तो आपण तिथे काउंट करतो बघा. थोडक्यात काय? मग जर ती व्यक्तीच 8 सेकंदात ओलांडत असेल ना, तर स्वतःची लांबी पार करायला तिला 8 सेकंद लागतात. आणि ज्यावेळेस ती एखाद्या पुलास ओलांडते, म्हणजे बघा रेल्वे ज्यावेळेस बघा इथं रेल्वे एखाद्या खांबाला ओलांडते किंवा माणसाला, तर माणसाला ओलांडताना ती स्वतःची लांबी पार करत असते. आणि ज्यावेळेस ती एका नदीवर त्या पुलाला क्रॉस करते बघा, त्यावेळेस तिला काय करावं लागतं बघा? स्वतःची लांबी म्हणजे स्वतःची लांबी प्लस
त्या पुलाची लांबी पूर्ण पार करावी लागते. म्हणजे स्वतःची लांबी पण म्हणजे पुलापासून बघा ज्यावेळेस शेवटचं टोक ह्या पुलापासून क्रॉस होतं त्यावेळेस तिने त्या पुलाला पार केलं असतं. म्हणजे काय स्वतःची लांबी प्लस पुलाची लांबी. मग थोडक्यात इथं शॉर्टकट कसा आहे बघा, या माणसाला पार करायला तिला 8 सेकंद वेळ लागतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे थोडक्यात स्वतःची लांबी पार करायला 8 सेकंद वेळ लागतो आणि पुलाची लांबी पार करताना स्वतःची लांबीला 8 सेकंद आणि त्या पूल पार करायला तिला किती वेळ लागला तर 12 सेकंद. मग थोडक्यात काय 180 मीटर वाढल्यामुळे 12 सेकंद वाढले. इथे लक्षामध्ये बघा एवढं ह्याच्यामध्ये बघा 180 मीटर पार करायला 12 सेकंद लागले तर एका सेकंदात किती जाईल मग किती असेल बघा इकडं 12 एकी 12 आणि 12 पंचे 7 म्हणजे 15 मीटर पर सेकंद तो काय झाला त्या रेल्वेचा वेग झाला. तो सेकंदामध्ये विचारला आपल्याला 15 मीटर पर सेकंद. इथं 15 मीटर पर सेकंद 15 मीटर पर सेकंद. पण परत काय विचारलंय त्या आगगाडीची लांबी व वेग शोधा. आगगाडीची लांबीचा वेग पण काढायचा आहे. मग 15 मीटर बघा एका सेकंदामध्ये 15 मीटर जात असेल तर रेल्वेने बघा 8 सेकंदामध्ये ती स्वतःची लांबी पार करते. मग 8 सेकंदामध्ये किती अंतर पार करेल 15 गुणिले 8 15 8 टक्के झाले बघा 20 असे म्हणजे 120 मीटर झाली रेल्वेची लांबी. ऑप्शन नंबर सॉरी 15 मीटर पर सेकंद आणि 120 मीटर म्हणजे रेल्वे लांबी 120 मीटर आणि तिचा वेग झाला 15 मीटर पर सेकंद. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं डायस चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये खालील चौकोनाकृती ठोकळ्याच्या अवस्थांचे निरीक्षण करा आणि एक विरुद्ध बाजूचा अंक शोधा. म्हणजे एकच्या विरुद्ध ची बाजू असेल ना तिथं कुठला अंक असेल ते शोधायचे आपल्याला. बघा आता ह्याच्यामध्ये बघा इथं सगळ्या म्हणजे थोडक्यात आता अशा 2 डायग्राम शोधायच्या कारण की एकाच डायसचे 4 प्रकारचे फोटो दिले त्यांनी तुम्हाला. एकच डायस आहे 4 प्रकार वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला फिरून दाखवलाय. मग ह्याच्यामध्ये बघा 2 डायग्राम कुठल्या शोधायचे आपण तर बघा त्या 2 डायग्राम मध्ये फक्त एकच अवयव कॉमन असला पाहिजे. बाकी सगळे अवयव वेगवेगळे असले पाहिजे. मग थोडक्यात काय बघा आता इथं बघा 6 आहे 6 आहे पण इकडे काय 1 2 आणि 3 4 आहे म्हणजे काय फक्त एकच अवयव कॉमन आहे 6. बरोबर आहे का? मग आपण काय करू ही आणि ही डायग्रामला धरून आपण डायस काढू काय फरक पडत नाही. ठीक आहे. 6 मांडला इथं आपण बघा ह्याच्यावरनं डोक्यावरती काय आहे 1 आहे आणि उजव्या हाताला कोण आहे 2 आहे. मांडून घेतला आपण. ठीक आहे. बघा आता इथं पण काय दिसते बघा 6च्या नंतर बघा 3 आणि 4 राहिले. बरोबर आहे का नाही? मग इथं मांडताना कसं असतं लक्षात घ्या. आता 6च्या 4 बाजूला आपण मांडतो एक डोक्यावर मांडला एक उजव्या हाताला मांडला जसं आहे तसं. आता मात्र 3 आणि 4 जे मानतो ना आपण तर ते घड्याळ ज्या दिशेने फिरतं क्लॉकवाईज त्या दिशेने म्हणजे आधी काय निघेल बघा 3 येईल नंतर काय येईल 4 येईल. बरोबर आहे का? मग इथं पण घड्याळ दिशेने बघा आधी काय निघेल 3 येईल नंतर काय येईल 4 येईल. म्हणजे काय बघा 4च्या विरुद्ध 2 असेल 1च्या विरुद्ध 3 असेल आणि 6च्या विरुद्ध मग तो कुठेही मांडा इकडे मांडा इथं फक्त एक आडेक मांडायचा असतो तो झाला 5. मग काय निघेल मग आपल्याला 1च्या विरुद्ध विचारले 1च्या विरुद्ध कुठली असेल तर बघा 3 असेल. म्हणजे ऑप्शन नंबर काय झाला 4 झाला. 1च्या विरुद्ध कुठली बाजू आली तर 3 आली. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पर्सेंटेज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा 16चे जे 60% हे क्षच्या 80% इतके आहे तर क्षची किंमत किती बघा 1600चे 60% हे काय म्हटले आपल्याला त्यांनी क्ष म्हणजेच काय एक्सच्या 80% आहे. तर एक्सची व्हॅल्यू किती बघा मग काय नाही हे 1600 गुणिले 60/100. आता हे 80/100 जे आहे ना ते बरोबरच्या अलीकडे आणलं काय होईल बघा उलट होईल म्हणजे काय 100/80 होईल आणि एक्स आहे तसा ठेवून टाकायचं. बघा काय निघेल बघा ह्या 100ला 100 कॅन्सल परत ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल बघा 8 एके 8 8 दुने 16 इथं आलं 200 200 गुणिले 6 किती झालं बघा 6 दुने 12 त्याच्यावरती 2 शून्य म्हणजे एक्स ची व्हॅल्यू झाली 1200 रुपये. म्हणजे किती आले इकडे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नळ टाकी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. बघा त्यांनी काय केले बघा आता ही पाण्याची टाकी एक नळ काय करतो टाकी भरतोय आणि इथं एक छिद्र आहे त्या छिद्रातून पाणी निघून जाते. ठीक आहे बघा म्हणजे इथं आपल्याला 2 सेपरेट वेगवेगळे नळ पाणी भरतात असं त्यांनी दिलेलं नाही. ठीक आहे बघा म्हणजे एक पाण्याची टाकी भरायला नळाला 4 तास लागतात आणि टाकीच्या तळाच्या गळतीमुळे इथं कुठं छिद्र असणार आहे आणि त्या गळतीमुळे काय केले बघा टाकी भरायला 6 तास लागतात. ठीक आहे बघा जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल. आता मला सांगा इकडं मग इकडे 4 आणि 6 पकडला आपण. ठीक आहे बघा हे 4 तास आणि इकडे झाले 6 तास. बघा 4 आणि 6चा लसावी किती असतो बघा 12. म्हणजे आपण काय केलं तर टाकीची क्षमता किती आहे बघा तर 12 लिटरची टाकी आहे समजा आपण 12 लिटरची. ठीक आहे बघा मग 4 तासात जर 12 लिटरची टाकी भरत असेल तर ते एका तासामध्ये तो जो नळ आहे ना तो किती पाणी टाकत असेल बघा 3 लिटर.
ठीक आहे बघा. आणि 6 तासात टाकी ज्यावेळेस भरतो आपण तर त्यावेळेस एका तासाला किती पाणी पडत असेल बघा, तर 2 लिटर पाणी पडत असेल. बरोबर आहे का? बरं आता लक्षात घ्या, हा जर नळ 3 लिटर पाणी टाकतोय, 4 तासात जर टाकी भरत असेल, छिद्र नसेल तर, मग प्रत्येक तासाला 3 लिटर तर 4 तासामध्ये भरून जाते, 3 चोक 12. पण छिद्रामुळे काय होतं, टाकीत 2 लिटर पाणी पडते एका तासामध्ये. बरोबर आहे का? 6 2 12. मग 1 लिटर पाणी कुठं जाते एका तासामध्ये, तर इथनं बाहेर जाते. मग ह्याच्यातनं 1 लिटर पाणी वाया जाते या छिद्रामुळे. येते लक्षामध्ये एका तासाला 1 लिटर. त्यामुळे इथं काय येते 2 लिटर येते. येते लक्षामध्ये. बरं आता मग काय कळलं बघा आपल्याला? तर काय म्हटलंय? तर बघा जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल बघा. 12 लिटरची टाकी गळतीमधनं दर तासाला 1 लिटर पाणी बाहेर जातंय. तर तिला किती वेळ लागेल? तर 12 तास लागेल. म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा डायरेक्शन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? 2 जहाजे ए व बी हे एकमेकांपासून 155 सागरी मैल अंतर असलेल्या 2 बेटांवरून प्रवास करतात. जहाज ए हे बीच्या पश्चिमेला असून ते बरं जहाज ए कुठं आहे बघा? बीच्या पश्चिमेला. बी इथं मांडला आणि बीची पश्चिम दिशा कुठं असलेली या असेल. ए इकडं आला. ठीक आहे बघा. आणि दोघांमधलं अंतर किती आहे बघा? 155 किलोमीटरचं अंतर आहे. ठीक आहे. आता इथे काय म्हटलंय बघा? जहाज ए हे बीच्या पश्चिमेला असून ते पूर्वेकडे प्रति तास 25 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. म्हणजे जहाज एचा वेग किती आहे बघा? तर 25 किलोमीटर सागरी मैल आहे. किती? ह्याचा वेग किती आहे? 25 किलोमीटर आहे. आणि परत काय दिले बघा? आणि ते कुठं चाललंय बघा? त्या साईडला चाललंय. ठीक आहे. परत काय दिलंय? त्याच वेळी जहाज बी हे दक्षिणेकडे प्रति तास 20 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. बी कुठं चाललंय बघा? दक्षिणेकडे चाललंय, इकडे दक्षिणेकडे. आणि त्याचा वेग किती आहे बघा? तर 20 किलोमीटर. हा. तर या वेगाने प्रवास सुरू करते बघा. 3 तासांच्या प्रवासानंतर त्या जहाजांमधले अंतर किती? बघा 3 तासानंतर मला सांगा, ह्याचा वेग किती आहे? 25 आहे. मग 3 तासामध्ये किती झाले? 25 त्रिका 75. म्हणजे त्यांनी इथपर्यंत प्रवास केला. ठीक आहे. आणि हे बी जे जहाज आहे त्याने दक्षिणेकडे प्रवास केला. किती? 3 तास. म्हणजे 20 त्रिक किती झाले बघा? 60 झाले. म्हणजे त्याने प्रवास कुठपर्यंत केला बघा? इथपर्यंत केला. इथपर्यंत प्रवास केला. ठीक आहे. 60. मग 2 जहाजांमधलं अंतर किती असेल बघा? इथं काय ना पायथागोरस थेरम आहे बघा. आता बघा हे जर 75 असेल आणि टोटल 155 किलोमीटर अंतर असेल, तर हे अंतर किती झालं बघा? इथलं हे झालं 80 किलोमीटर. आणि हे ऑलरेडी 60 दिसते. मग पायथागोरसने फक्त आपल्याला हा शॉर्टकट काढायचा आहे. तर त्या जहाजांमधील अंतर किती? कारण की ए जहाज 3 तासानंतर कुठं आला? इथं आला. ए इथं आला. आणि बी कुठे गेला बघा? तर बी इथं गेला. मग दोघांमधलं अंतर किती असेल? मग काय ना पायथागोरस काय निघेल बघा? बघा आता तुम्हाला जर ट्रिपलेट माहित असेल ना, तर ह्याचं उत्तर तुम्ही डायरेक्ट काढू शकता. तुम्हाला 8 आणि 6 चा ट्रिपलेट किती असतो माहित असेल ना, तर बघा. नसेल माहित तर काय नाही बघा, एक बाजू ए पकडा आणि दुसरी बाजू बी पकडा. पायथागोरस थेरम काय म्हणतो बघा? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असते? सी स्क्वेअर. मग एक जर बाजू आपण 80 पकडली बघा, 80 चा वर्ग अधिक दुसरी बाजू किती आपली 60 आहे. 60 चा वर्ग बरोबर झाला सी स्क्वेअर. मग 80 चा वर्ग किती असतो बघा? 8 चा वर्ग झाला 8 8 64. त्याच्यावरती 2 शून्य द्या. अधिक 6 चा वर्ग झाला 36 आणि त्याच्यावरती 2 शून्य. बरोबर झाला सी स्क्वेअर बघा. आता 64 आणि 36 किती झाले बघा? 100 आणि वरती हे 2 शून्य म्हणजे 10,000 सी स्क्वेअर. मग आता मला सांगा 10,000 कितीचा वर्ग आहे? तर 100 चा वर्ग आहे. बरोबर आहे का? मग सी ची व्हॅल्यू किती आली माझ्याकडे? 100 आली. म्हणजे बरोबर हा ह्याला काय म्हणतो आपण? हायपोथेनियस. पायथागोरस थेरम मध्ये ह्याची व्हॅल्यू किती आली माझ्याकडे? 100 झाली. ठीक आहे? किंवा 100 म्हणजे सरळ 80 आणि उभं 60 जाण्यापेक्षा म्हणजे 8 आणि 6 40 जायच्या ऐवजी शॉर्टकटने किती अंतर जावं लागेल? 100 किलोमीटर. किंवा 8 आणि 6 चा ट्रिपलेट काय असतो? 10 असतो. ठीक आहे बघा. म्हणजे इथं काय निघेल बघा? म्हणजे जसं तुम्हाला 3 आणि 4 चा ट्रिपलेट 5 असतो. वेगळं 6 आणि 8 चा किती निघतो? तर 10 निघतो. ठीक आहे याप्रमाणे. म्हणजे ट्रिपलेट माहित असेल ना तर तुम्ही 80 आणि 6 चा डायरेक्ट 100 करू शकता. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. बघा 20 मजूर आहेत. ते रोज 6 तास काम करतात. आणि असे ते किती दिवस काम करतात? तर 15 दिवस काम करतात. ठीक आहे बघा. तर तेच काम काय म्हटलंय बघा? 15 मजूर. बघा तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? एवढंच आहे याच्यामध्ये. ठीक आहे मग? म्हणजे माणसे गुणिले दिवस गुणिले तास बरोबर माणसे गुणिले दिवस गुणिले तास असं असतं ते. ठीक आहे बघा. मग इथं एक जागाला ठेवा आणि हे बरोबरच्या अलीकडे आणा बघा. 20 गुणिले 6 गुणिले 15 छेद हे बरोबरच्या अलीकडे आलं का छेदाला जाईल. 15 गुणिले 8 काय निघते बघा? 15 ला 15 कॅन्सल. पहा 4 दुने 8 4 पंचे 20 परत बे एके बे बे त्रिक 6 म्हणजे झाले 5 त्रिक 15. 15 दिवसात काम पूर्ण करते. ऑप्शन नंबर 2.
ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, समचलन आणि व्यस्त चलन त्यातल्या व्यस्त चलनावर तुम्हाला प्रश्न विचारलाय. बघा, ज्यावेळेस आपण तिरकस गुणाकार करतो ना, तर ते समचलनामध्ये असतं. इथं काय विचारलं तुम्हाला, व्यस्त चलन. बघा, एक्स आणि वाय व्यस्त चलनात आहेत. बघा, एक्स आणि वाय काय म्हटले बघा, व्यस्त चलनात आहेत. काय म्हटलं, जेव्हा एक्स 3 आहे, बघा एक्स 3 आहे, तेव्हा वाय किती आहे बघा, तर वाय 4 आहे. ठीक आहे बघा, असतात. आणि जर एक्स 9 असेल तर वाय ची किंमत किती, बघा एक्स 9 ची असेल ना, तर वाय ची किंमत किती. व्यस्त चलनामध्ये कसं असतं, एक संख्या ज्या प्रमाणामध्ये वाढली ना, दुसरी संख्या त्याच प्रमाणामध्ये कमी होत असते. इथं काय नाही बघा, एक्स 3 आहे, वाय 4 पकडला, एक्स 9 असेल तर वाय किती असेल, क्वेश्चन मार्क आहे ना इथं. इथं हे करून टाका, हे ह्याला गुणा, हे ह्याला गुणा आणि भाग घालवा. काय निघेल बघा मग इकडं, हा क्वेश्चन मार्क काय होईल बघा, तात्पुरतं बाजूला काढला आपण तर काय होईल, 3 गुणिले 4 भागिले 9 आणि इकडे हा बाजूला निघेल क्वेश्चन मार्क. काय निघेल मग, 3 एके 3, 3 त्रिक 9 म्हणजे 4/3 निघेल. काय निघेल, 4/3, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, मिक्सचर चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे बघा. काय दिले याच्यामध्ये, काजूची किंमत प्रति किलो 1000 रुपये, तर पिस्त्याची किंमत प्रति किलो 1200 रुपये आहे. जर काजू व पिस्त्याचे मिश्रण प्रति किलो 1050 रुपये विकले, तर त्या मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण किती. बघा आता थोडक्यात काय, काजू आणि पिस्ता काय केलं आपण, मिक्स केलाय आणि ते जे मिश्रण जे आहे ना, ते आपण 1050 रुपयाला विकलेले. पहा मग आता पहिल्यांदा काय दिले, काजू. काजू करा इकडं, काजूची किंमत किती आहे, 1000 रुपये. इकडे काय दिले, पिस्ता. पिस्त्याची किंमत किती आहे, 1200 रुपये. ठीक आहे बघा, आणि त्यांचं मिश्रण किती आहे बघा, 1050 रुपये किलोचे. ठीक आहे. आता काय करायचं बघा, 1000 बघा, 1200 मधनं 1050 गेले, खाली किती राहिले इकडं, 150. आणि 1050 मधनं 1000 गेले, इकडे खाली किती राहिले बघा, 50. ठीक आहे. आता याचं गुणोत्तर काढलं, काय निघेल बघा इकडं, शून्याला शून्य गेला बघा, 5 एके 5 आणि 5 त्रिक 15. ठीक आहे बघा, याचा अर्थ काय, जर 3 किलो काजू असेल ना, तर पिस्ता किती असेल बघा, त्याच्यामध्ये 1 किलो असेल. 3 असे एक प्रमाणे. तर काय म्हटलं, तर त्या मिश्रणात पिस्त्याचे भाग मिश्रण श्रेणीमध्ये ह्याच्यामध्ये कसं असतं, रेशिओ प्रपोर्शन मध्ये आपण कुणाचे कुणाशी, नातेसंबंधामध्ये पण काय बघतो आपण, कुणाचे कुणाशी. तर मानताना रेशिओ कसा मानतो आपण, चे आणि शी. चे कुठं दिलाय बघा त्यांनी, पिस्त्याचे. पिस्ता कुठे येतं, पिस्त्याचे. कुणाशी बघा, तर काजूशी. काजूशी असलेले काय गुणोत्तर आहे बघा, तर काय निघेल, एकास 3 निघेल. पिस्ता किती आहे बघा, पिस्त्याचे किती आले, 1 आलं, आणि शी कोणाला दिलाय त्यांनी, काजूला. आणि समोरचं काय असतं, प्रमाण असतं त्यांचं. पिस्त्याचं प्रमाण झालं 1, काजूचं प्रमाण झालं 3. किती आले बघा इकडे, चे कुठे, हा एकास 3. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल, ऑप्शन नंबर पहिला. का, कारण याच्यामध्ये तुम्हाला 3 एक सूत्र त्यांनी दिलेले, पण उत्तर काय निघेल मग, एकास 3. ते नीट बघून घ्यायचं, कुठं चे आहे आणि कुठं शी आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा, थांबू आता आपण या ठिकाणी.